नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेतोय रेशनच्या तांदळाचा पांढरा शुभ्र ढोकळा, जे की खाण्यासाठी खूप मस्त लागतं, खूप जाळीदार आणि एकदम सॉफ्ट बनवून तयार होतं. आणि हे बनवून घेण्यासाठी खूप कमी साहित्याची गरज लागते. चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपल्याला यासाठी घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळ. रेशनचे तांदूळ तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर तुम्ही इतर कोणताही तांदूळ घेऊ शकता. हा जाडा तांदूळ आहे. आपण दररोजच्या जेवणात जे भात करण्यासाठी तांदूळ घेतो तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर हे पाहू शकता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला. तर आता आपल्याला घ्यायचे तिथे अर्धी किंवा 1 वाटी पूर्णतः तुम्ही पोहे घेऊ शकता. पोहे टाकल्यामुळे तांदूळ ढोकळा खूप सॉफ्ट बनतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतं. त्यामुळे इथे आपण पोहे घेतले. तांदूळ आणि पोह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने हे दोन्ही साहित्य आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे पहा, तांदूळ आणि पोहे मी दोन्ही साहित्य व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे भरपूर आणि हे दोन्ही साहित्य आपल्याला भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. साधारणतः 3 ते 4 तासासाठी जरी आपल्याला हे दोन्ही साहित्य घालून घ्यायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता साधारण 3 ते 4 तासानंतर पोहे तांदूळ व्यवस्थित भिजत घालून झालेले आहेत. आता आपण भिजत घातलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपण भिजत घालण्यासाठी जे पाणी टाकलं होतं तेच पाणी आपल्याला वाटून घेण्यासाठी वापरायचं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊयात. तांदूळ आणि पोह्याचं तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगदीच बारीक असं तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला तांदूळ आणि पोहे बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे दोन्ही साहित्य वाटून झाले की आपल्याला चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे या बॅटरला, जेणेकरून या बॅटरमध्ये आपल्या हाताची जी काही ऊब आहे ती बॅटरला लागेल, जेणेकरून बॅटर छान असं फर्मेंट होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आपल्याला हाताने 4 ते 5 मिनटं व्यवस्थित बॅटरला फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शननं. तर इथं बॅटर आपण फेटून घेतलं. लगेच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बॅटर साधारणतः 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तांदूळ ढोकळा अगदीच जाळीदार आणि मस्त बनवून तयार होईल. त्यामुळे तर तुम्ही बॅटर पहा, अगदीच मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. हलकेसे बुडबुडे आलेले आहेत. याच्यावरूनच कळतं की आपलं बॅटर मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला एखादी ढोकळ्याची प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला पाणी गरम करून घेण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा ढोकळा बनवून घेत असाल तर सर्वात आधी पाणी गरम करून घेण्यासाठी ठेवून घ्यायचं. त्यानंतर ढोकळा प्लेटला तेल लावून घ्यायचं. त्यानंतरच बॅटरमध्ये इनो किंवा सोडा आपल्याला घालायचा आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्ही ढोकळा बनवा, या टिप्स नेहमी फॉलो करायचा. तर आपण बॅटरमध्ये फक्त पाऊण चमचा इनो टाकलेला आहे, म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे. तर मैत्रिणींनो, जर आपल्याला बॅटरमध्ये इनो किंवा सोडा नसेल टाकायचं तर हा टोटल ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी जमतं. पण इनो किंवा सोडा टाकल्यामुळे ढोकळा अजूनच जास्त फ्लफी बनतो, त्यातला त्यात जाळीदार बनतो. त्यामुळे इथे आपण फक्त पाऊण चमचा इनोचा वापर केलेला आहे. तर इनो किंवा सोडा टाकून घेण्याच्या आधीच आपण एका बाजूला पाणी तापायला ठेवून घेतलेलं आहे आणि प्लेटला तेल देखील लावून घेतलेलं आहे. आता ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं त्यामध्ये लगेचच बॅटर इनो किंवा सोडा टाकून झालं की बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचं आणि आपण पाणी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. लगेच आपल्याला ही ढोकळ्याची प्लेट इडली स्टँडमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि साधारणतः 12 मिनटं लो फ्लेमवरती छान असं ढोकळ्याला शिजवून घ्यायचे. 12 किंवा 15 मिनटं एवढेच लागतात, जास्त वेळ लागत नाही ढोकळा शिजवून घेण्यासाठी. तर आपण एका चाकूच्या मदतीने एकदा चेक करून घेऊयात तांदूळ ढोकळा शिजला आहे का. तर तुम्ही पाहू शकता चाकू एकदम क्लीन निघत आहे, म्हणजे आपला तांदूळ ढोकळा इथे शिजलेला आहे. आता हा तांदूळ ढोकळा थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण शेंगदाण्याची कढी बनवून घेऊयात. शेंगदाण्याची कढी बनवून घेण्यासाठी आपल्याला काही शेंगदाणे घ्यायचे. जेवढी आपल्याला कढी बनवायची आहे तेवढे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे छान असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाण्याला बारीक करून घ्यायचे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम झाले की मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरे टाकायचं आहेत, पाऊण चमचा जिरे घेतलेत मी. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं, हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा नको असेल तर तुम्ही इथे लाल मिरचीसुद्धा टाकू शकता. आणि आपण जे शेंगदाण्याचं कूट तयार केलं तेच या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. तर एखादा मिनटं छान या फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला शेंगदाण्याची कढी
कितपत पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, तांदूळ ढोकळ्यासोबत तुम्ही या पद्धतीने शेंगदाण्याची कढी नक्की बनवून पहा. खूप टेस्टी बनते. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान अशी कढीला एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर इथे आपली तांदूळ ढोकळ्यासोबत एन्जॉय करण्यासाठी शेंगदाण्याची कढी तयार झालेली आहे. आता तांदूळ ढोकळ्याला तडका देण्यासाठी एक तडक्याच्या कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता हे आपल्याला जे साहित्य आवडतात ते आपल्याला या तडक्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ढोकळा थंड झाला की हा तडका या ढोकळ्यावरती स्प्रेड करून घ्यायचा, म्हणजेच पसरवून घ्यायचा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा शेंगदाण्याची कढी आणि हा तांदूळ ढोकळा नक्की बनवून पहा. खूप मस्त बनतो. लहान मुलांना तो खूप आवडेल. आवडीने खातील. टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा कधीही एन्जॉय करू शकता. एवढा मस्त बनतो. तर तुम्ही पाहू शकता कट करत असताना कुठेही चाकूला किंवा ढोकळा प्लेटला लागलेला नाही आणि एवढा इझिली निघतोय. तुम्ही याची जाळी बघू शकता. किती पांढरा शुभ्र रेशनच्या तांदळाचा ढोकळा तयार झालेला आहे. त्याचबरोबर या तांदूळ ढोकळ्याची जाळी पहा किती मस्त आलेली आहे. मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.